आज आपण चमचमीत आणि झणझणीत अशी कोळंबीची भाजी करणार आहोत. त्याच्यासाठी मी एक छान असं छोटंसं वाटण घातलेलं आहे. त्यामुळे काय होईल, या भाजीला भन्नाट अशी चव येईल. नमस्कार, मी शोभा. पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. इथे बघू शकता तुम्ही, मी कोळंबी घेतलेली आहे. तिला स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये हळद आणि मीठ लावून 10 मिनटासाठी ठेवली होती. आता इथे कढई गरम करून घ्या. त्याच्यामध्ये साधारण 1.5 ते 2 टेबलस्पून तेल घालायचे. तेल चांगलं गरम करून झाल्यानंतर आपल्याला एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे. अगदी छान अशी बेसिक रेसिपी आहे आणि पटकन तयार होते. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. आता या कोळंबीच्या भाजीमध्ये ना मी एक लहानसा बटाटा चिरून घातलेला आहे. तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता, नाही तर स्किप करू शकता. आता इथे मी एक छोटंसं वाटण जे तयार केलं होतं ते घातलेलं आहे. आता ह्या वाटणामध्ये मी काय काय वाटलेलं आहे ते मी पुढे तुम्हाला सांगेनच. आता हे सर्व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची. कांदा आपल्याला करपू द्यायचा नाही आहे. आणि कोळंबी मॅरिनेट करायला 10 मिनटं तरी ठेवा. मीठ आणि हळद लावल्यामुळे काय होईल, कोळंबीचा जो उग्र वास आहे ना तो निघून जाईल. आता इथे बटाटा घालायचा आहे या स्टेजला. काय होतं ना, कोळंबी पटकन शिजली जाते. बटाटा शिजायला थोडासा वेळ लागतो. त्यामुळे आपल्याला कोळंबी जास्त शिजवायची नाही आहे. इथे मी टीप अशी देईन की कोळंबी जास्त शिजवली तर ती रबरासारखी अशी कडक होईल. आता बघा, बटाटा चांगलासा कांद्यामध्ये परतवून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा सगळं चांगलंसं परतून घ्यायचं आहे आपल्याला. बटाटा परतल्यामुळे काय होतो, लवकर शिजला जातो. त्यानंतर एक टॅमॅटो बारीक चिरलेला घालूया. मध्यम आकाराचा टॅमॅटो घेतलेला आहे. तो सुद्धा चांगला परतून घ्यायचा आहे. सर्व जिन्नस तेलामध्ये चांगले असे परतून घेतल्यामुळे काय होईल, भाजीला एक छान अशी भन्नाट चव येईल. जास्तीचं काय मी ज्यात वाटण वाटलेलं नाही आहे. अगदी बेसिकच असं रेसिपी तुम्हाला मी दाखवलेली आहे. 2 मिनटासाठी झाकून ठेवूया. 2 मिनटानंतर बघू शकता तुम्ही, टॅमॅटो छान असा मऊ झालेला आहे आणि बटाटा पण बऱ्यापैकी असं सॉफ्ट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सर्व मसाले घालायचे आहेत. इथे मी अर्धा चमचा इतकी हळद घातलेली आहे. त्यानंतर मालवणी मसाला घालायचा आहे. तुमच्याकडे जर मालवणी मसाला नसेल तर कोणतेही लाल तिखट असेल ते तुम्ही घातलं तरीसुद्धा चालणार आहे. आणि तुम्हाला तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर इथे मी एक लहान चमचा इतका गरम मसाला घातलेला आहे आणि एक लहान चमचा इतका आपल्याला धने पावडर घालायची आहे. आता हे सर्व मसाले तेलामध्ये चांगले असे परतवून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम लो ठेवा आणि मसाले आपले करपू देऊ नका. थोडीशी कोथिंबीर घालूया. कोथिंबीरसुद्धा या स्टेजला घालायची, म्हणजे काय, कोथिंबीरचा स्वाद आपला भाजीमध्ये छान असा उतरतो. वरूनसुद्धा आपल्याला कोथिंबीर घालायची आहे. आता एक 2 ते 3 मिनटं आपल्याला असंच मसाला भाजत ठेवायचा आहे. मध्ये मध्ये आपल्याला तो हलवत राहायचा आहे, म्हणजे आपला मसाला कुठेही खाली करपणार नाही. इथे बघू शकता तुम्ही, मसाल्याला चांगलं असं तेल सुटू लागलेलं आहे. बटाट्यालासुद्धा छान असं सगळं मसाला कोट झालेला आहे. आता त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला मॅरिनेट केलेली कोळंबी घालायची आहे आणि कोळंबीसुद्धा छान या वाटणामध्ये परतून घ्यायची आहे. मी इथे कांदा खोबऱ्याचं वगैरे कसलंही वाटण घातलेलं नाही आहे. त्यानंतर थोडंसं पाणी घालूया आणि कोळंबीला आपलं स्वतःचं पाणी सुटतं, त्याच्यामुळे काय होतं, त्यात जास्त आपल्याला पाणी घालायचं नाही आहे. आता कोळंबी काय जास्त शिजायला ठेवायची नाही. कोळंबी पटकन शिजली जाते. आता आपलं परतून घेतल्यामुळे काय होतं, बटाटा बऱ्यापैकी शिजलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही, 5 मिनटानंतर चेक करूया. बघा तुम्ही, कोळंबीला पाणी सुटलेलं आहे. आता हे पाणी आपल्याला सुकवून घ्यायचं आहे आणि बटाटासुद्धा बऱ्यापैकी शिजलेला आहे. आता पुन्हा आपल्याला 5 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे. तर चला आता मी सांगते तुम्हाला. ते छोट्याशा वाटणामध्ये मी एक 10-12 लसूण पाकळ्या, एक अर्धा इंच आलं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं जिरं आणि थोडीशी कोथिंबीर कुटून, जसं आपण ठेचा तयार करतो ना मिरच्यांचा, तसं करून मग तो मी घातला होता. ह्यामुळे काय होईल, तुमची कोळंबीच्या भाजीला एकदम भन्नाट अशी चव येईल. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. पुन्हा आपल्याला ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि झाकून ठेवायची. तुम्हाला ही भाजी लपतपीत हवी आहे की पातळ हवी आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे बघू शकता तुम्ही, आपली कोळंबीची भाजी तयार आहे. आहे की नाही झटपट अशी तयार होणारी कोळंबीची भाजी. तुम्हाला जर बटाटा घालायचा नसेल तर तुम्ही तो स्किप केला तरीसुद्धा चालणार आहे. आता गॅस बंद करूया आणि त्यानंतर थोड्या वेळाने ही भाजी आपणच अजून ड्राय होऊन जाईल. आपली कोळंबीची भाजी तयार आहे. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.